निवडणूक आयोगासमोरही शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आले असून पक्षाचं चिन्ह मिळावं यासाठी आता संघर्ष सुरू झालाय। या दरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळालाय। विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे। विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे। तसंच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। गेली 2.5 वर्ष राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर होतं। मात्र सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीतल्या पक्षात एकमत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर आलंय। शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे। तसंच महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकल्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। अंबादास दानवे यांची परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। संभाजीनगर महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून ते आता महाराष्ट्र राज्याचा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची जबाबदारी शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे। एकीकडे शिवसेनेनं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद मिळवलंय, तर दुसरीकडे काँग्रेस देखील या पदासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होतं। कारण विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे। त्यामुळेच आता काँग्रेसनं विधान परिषदेसाठी आग्रह धरला होता। विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचा आहे। वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये उपसभापती ह्या शिवसेनेचे आहेत आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळावं ही भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणून या पद्धतीचं महाविकास आघाडीचं पालन व्हावं ही आमची भूमिका आहे। विधान परिषदेतील राजकीय बलाबल पाहता विधान परिषदेत सत्ताधारी भाजपचे 24 आमदार आहेत, तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या 12 आहे। काँग्रेसचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, लोकभारती, शेकाप आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येकी एक आमदार, तर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले 4 आमदार आहेत। विधान परिषदेत 15 जागा रिक्त आहेत। शिवसेनेला विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळालाय। कारण विधानसभेतील 40 आमदारांच्या बंडानंतर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे। विधानसभेत शिंदे गटाचा बोलबाला असला तरी विधान परिषदेत मात्र शिवसेना एकसंघ असल्याचं चित्र आहे। विधान परिषदेत शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे शिंदे गटासमोर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। ज्या पक्षाची सदस्य संख्या सर्वात जास्त असते त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो। त्यामुळे आज तरी विधान परिषदेमध्ये शिवसेना पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत। त्यामुळे साहजिकच आहे की शिवसेनेचा विरोधी पक्षनेता बनलेला आहे, त्यामध्ये चुकीचं किंवा नियमबाह्य काही नाहीये। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यापूर्वी शिवसेनेनं विश्वासात घेतलं नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती। आता शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे काँग्रेस कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।